Hello, this is Dr. Narendra Akpre. Welcome to my channel. First, I want to give disclaimer. This lecture is intended to commerce students for exam preparation. All students can get benefit from it. No study material has copyright or trademark. Anybody can copy, share, or use it for anything, for any good work. Our intention is to share knowledge to students and it's absolutely free. If you like this, give thumbs up. You can subscribe to it, press bell icon so that you can get notification of next post or video. As a teacher, I will try to give my best for my students. So students, let's start with the first theory session, and we would like to focus on the topic of cost and management accounting. महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थ्यांना सुद्धा सोपं जावं या उद्देशाने हा व्हिडिओ मराठीत सुद्धा बनवलाय. इंग्लिश मीडियम मध्ये पूर्ण थिअरी अकाउंटिंगचा पार्ट असतो, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स असतात, ते इलस्ट्रेशन सोडवायचे असतात, पण सर्वांना उपयोगी पडावं म्हणून मराठी आणि इंग्लिश मध्ये मी प्रयत्न करतोय. सो आय एम डॉक्टर नरेंद्र आकरे, असिस्टंट प्रोफेसर, आदर्श महाविद्यालय. Let's start with the session, friends, because there is a unit 1. It contains meaning, features, advantages, limitations, scope, functions, management accounting. Management accounting सोबतच फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंगचं कंपॅरिझन हा एक टॉपिक थोडासा आपण याच्यामध्ये हायलाइट करण्याचा प्रयत्न करू. बघूया आपल्याला किती समजतं. ओके, लेट्स ट्राय अँड अंडरस्टँड. लेट्स लर्न दिस टॉपिक. फर्स्ट वी नीड टू नो मीनिंग अँड डेफिनेशन. आपल्याला आधी हे माहिती असावं की प्रबंधन लेखांकन किंवा व्यवस्थापन लेखांकन म्हणजे काय. तर अँथनी रॉबर्ट यांनी म्हटलेलं आहे की अकाउंटिंग इन्फॉर्मेशन जी मॅनेजमेंटला युजफुल पडते त्याचा संबंध मॅनेजमेंट अकाउंटिंगशी येतो. सो मॅनेजमेंट अकाउंटिंग इज बेसिकली कन्सर्न विथ द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन दॅट इज युजफुल टू मॅनेजमेंट. अँग्लो अमेरिकन काउन्सिल ऑन प्रोडक्टिव्हिटी यांची डेफिनेशन अशी आहे की it is a presentation of accounting information in such a way as to assist management in creation of policy and day-to-day operations of undertaking. Day-to-day operations, keep in mind. So the term management accounting can conclude in this. याला असं म्हणता येईल की मॅनेजमेंट अकाउंटिंग ऑब्झर्व करते आणि ते कव्हर करते त्या सर्व सर्व्हिसेस, ऑल दोज सर्व्हिसेस बाय विच अकाउंटिंग डिपार्टमेंट कॅन असिस्ट द टॉप मॅनेजमेंट अँड अदर डिपार्टमेंट. म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंगचा संबंध हा इतर सगळ्या डिपार्टमेंटशी सुद्धा येतो, फक्त फायनान्शियल अकाउंटिंगशी नाही. तर हे काय काम करतं, तर इन द फॉर्मेशन ऑफ पॉलिसी बनवणं, धोरणं ठरवणं, कंट्रोल ऑफ एक्झिक्युशन, कुठलीही गोष्ट होत आहे तर त्यावर कंपनीमध्ये कसं काय उपयोगी पडू शकेल, अँड अप्रिसिएशन ऑफ इफेक्टिव्हनेस. ब्रॉडन कार्मिकल यांनी ही डेफिनेशन बनवली होती. ग्राफिकली आता तुम्हाला हे दिसत असेल की एक ग्राफ वर जातोय. इट हॅज सम अप्स अँड डाऊन्स ऑल्सो, राईट. काहीतरी दिसतंय, सेल्स वर जातोय किंवा प्रॉफिट वर जातोय किंवा ग्राफिकली काहीतरी रिप्रेझेंट केलेलं आहे. आणि आपल्याला हे शिकायला मिळतं मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या माध्यमातून. व्यवस्थापनाला कसं हे उपयोगी पडेल म्हणून व्यवस्थापनाला आधारितच हे लेखांकन केलं जातं. यासाठी अनेक टूल्स वापरले जातात आणि फायनान्शियल अकाउंटिंगच्या इन्फॉर्मेशनला जे लेख्यामध्ये माहिती असेल ती माहितीचं प्रदर्शनच या प्रकारच्या प्रेझेंटेशननी केलं जातं आणि म्हणून असंही म्हणतात की हे व्यवस्थापनाला सहाय्यक होतं. म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंग नेहमी प्रयत्न करत असते की मॅनेजमेंटला काय काय गोष्टीची आवश्यकता असते त्यातला डेटा घेऊन कसं काय त्यांना उपयोगी पडणारे माहितीला प्रेझेंट केलं जावं आणि त्यावरून ते आपले पॉलिसी, नियोजन याचं सगळं धोरण निर्माण करतात, ते ठरवतात. म्हणजे व्यवसायामध्ये सगळ्या परिचालन क्रिया म्हणजेच ऑपरेशनल ऍक्टिव्हिटीज, दॅट मीन्स डे टू डे ऍक्टिव्हिटीज, या सगळ्या मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या माध्यमातून चालत असतात. आणि ऑब्व्हियसली इट्स अ युनिक टूल फॉर मॅनेजमेंट डिसिजन मेकिंग. व्यवस्थापनाला कुठलेही निर्णय घेण्यासाठी हा एक उत्कृष्ट पर्याय समजला जातो मॅनेजमेंट अकाउंटिंगचं. यावरून आपल्याला महत्व कळेल की हे कसं उपयोगी पडतं. इट इन्क्रीजेस एफिशियन्सी, म्हणजे व्यवसायामध्ये जर कार्यक्षमता वाढवायची असेल तर मॅनेजमेंट अकाउंटिंगचा उपयोग आहे. आणि यामुळे योग्य नियोजन करता येतं. आपल्याजवळ बेसिक डेटा आहे पण डेटाला प्रॉपरली सेग्रिगेट केलेलं असणं, प्रॉपर रिझल्ट किंवा कन्क्लुजन काढता येणं आणि त्यावरून आपण प्लॅनिंग करणं,
परफॉर्मन्स मेजर करताय ना, कामगिरी किती झाली त्याचं मूल्यमापन करणं, प्रॉफिटेबिलिटी वाढवण्यासाठी काय करता येईल किंवा कसं जास्तीत जास्त वाढविता येतो यावर, आणि कस्टमर जो सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतो, सेंटर ऑफ बिझनेस असतो, ज्याच्यावर सर्व बिझनेस चालतो, त्याला बेस्ट ऑफ बेस्ट सर्व्हिसेस देणं, ह्या सुद्धा सुधारणं गरजेचं असतं आणि हे करता येतं. इफेक्टिव्ह मॅनेजमेंट कंट्रोल म्हणजे प्रभावी व्यवस्थापन नियंत्रण सुद्धा व्यवस्थापनामुळे करता येतं, म्हणून आपण याला ऍडव्हान्टेजेस किंवा इम्पॉर्टन्स असं म्हणूया. त्यानंतर खरंच मॅनेजमेंट अकाउंटिंगला इतक्या ठिकाणी स्कोप आहे का? बऱ्याच ठिकाणी आहे आणि सर्व फील्डशी कनेक्टेड आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. जसं की तुम्ही आता बघू शकता की फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, तुम्हाला माहिती आहे की लेखांकनाच्या अनेक पद्धती आहेत. त्या व्यतिरिक्त सुद्धा बजेटिंग फोरकास्टिंग साठी सुद्धा मॅनेजमेंट अकाउंटिंग लागतं आणि इन्व्हेंटरी कंट्रोल साठी सुद्धा, मॅनेजमेंटला रिपोर्ट करायसाठी सुद्धा आणि इंटरप्रिटेशन डेटाचं जर करायचं असेल तरी मॅनेजमेंट अकाउंटिंग लागतं. त्याचा स्कोप आहे. काही कंट्रोल प्रोसिजर्स आणि मेथड्स वापरण्यासाठी, इंटरनल ऑडिटसाठी, टॅक्स अकाउंटिंगसाठी आणि ऑफिसच्या अनेक सेवांसाठी सुद्धा मॅनेजमेंट अकाउंटिंगची गरज पडते आणि म्हणून मॅनेजमेंट अकाउंटिंगचं महत्व हे खूप जास्त आहे आणि त्याचा स्कोप सुद्धा आहे. इतकंच नाही तर या व्यतिरिक्त फायनान्शियल पॉलिसी आणि अकाउंटिंग आणि अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स, तर या व्यतिरिक्त हिस्टॉरिकल कॉस्ट अकाउंटिंग आणि बजेटरी कंट्रोल, स्टँडर्ड कॉस्टिंग, मार्जिनल कॉस्टिंग, रिव्हॅल्युएशन अकाउंटिंग, कंट्रोल अकाउंटिंग, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. स्टुडंट्स, तुम्ही म्हणाल की आता इतके सगळे टॉपिक्स आपल्याला याच्यात आहे का? तर इतके सगळे टॉपिक्स तुम्हाला नाही आहेत. ग्रॅज्युएशन लेवलला तुम्हाला हे विचारलं जातं की तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट किती क्लिअर असाव्यात, मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे काय आहे, त्याचे टूल्स कसे वापरायचे. बट फॉर पीजी स्टुडंट्स इट इज ऑल देअर अँड इट इज रिक्वायर्ड ऍक्च्युअली. ही जरा नवीन कॉन्सेप्ट आहे आणि 1950s पासनं ही कॉन्सेप्ट अजून डेव्हलप होत आहे. 1950 पासनं आता साधारणतः 70 वर्ष होऊन गेलेत. मॅनेजमेंट अकाउंटिंग डेव्हलपिंग फेज मध्ये आहे, खूप डेव्हलप झालेली नाही. बट देर आर सम लिमिटेशन्स. इतकं सगळं मॅनेजमेंट अकाउंटिंगचंही वाढल्यानंतरही काही लिमिटेशन्स आहेत, जसं की बेसिक रेकॉर्ड्स खूप लिमिटेड आहे, खूप जास्त वाढलेला नाहीये. त्याची स्ट्रेंथ आणि विकनेसेस त्या बेसिक रेकॉर्ड्स वरून हे नाही करता येत. ओके, परसिस्टंट एफर्ट्स लागतात. म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटंट हा एक प्रकारे ऑटोमॅटिकली काम नाही करू शकत जोपर्यंत त्याला प्रिव्हियस डेटा नाही मिळत. तो कन्व्हिन्स नाही करू शकत लोकांना प्रत्येक लेवलला, प्रत्येक गोष्ट हे नाही करू शकत. बट हा, तो डेटा वापरून चांगलं सांगू शकतो की याच्यावरनं असं दिसतंय. ओके, मॅनेजमेंट अकाउंटिंग एक असं टूल आहे, ओनली टूल ज्याला म्हणता येईल. इट कॅन नॉट रिप्लेस द मॅनेजमेंट बट दे कॅन ऍडवाइज द मॅनेजमेंट, दे कॅन हेल्प इन डिसिजन मेकिंग टू द मॅनेजमेंट. त्याला खूप वाईड स्कोप आहे, आत्ताच आपण बघितलं. आणि तो वाईड स्कोप जो आहे तो अनेक डिसिप्लिन्स मध्ये इन्कॉर्पोरेट होतो, म्हणजे मिक्स होतो आणि तिथे तिथे तशा तशा प्रकारे कामी पडतो. त्याला मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी दोन्ही फॅक्टर्स मध्ये कन्सिडर केलं जातं. त्याचं स्ट्रक्चर खूप हेवी आहे. हेवी आहे म्हणजे थोडं महाग आहे म्हणा, खूप त्याचं स्ट्रक्चर वाईड आहे म्हणा, आणि मग मोठमोठ्या कंपन्याच त्यांना वापरतात, म्हणून बिग कन्सर्नसाठी ते अगदी उपयोगी आहे. त्याच्यासाठी खूप सारे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे असं मला वाटलं. बट इट्स इन द एव्होल्युशनरी स्टेज, इनिशियल स्टेज मध्ये आहे. मी आता जसं सांगितलं तुम्हाला, त्यात फ्लुइडिटी ऑफ कन्सेप्ट म्हणा, रॉ टेक्निक्स म्हणा, त्यात काही अनालिटिकल टूल्स म्हणा, त्यात इम्परफेक्शन आहेत आणि काही गोष्टीचे लिमिटेशन्स आहेत. त्याच्यामुळे मॅनेजमेंट अकाउंटिंगला अजूनही पाहिजे तितकं प्रसिद्धी किंवा पाहिजे तितकं ऍक्सेप्टन्स नाही मिळालेला आहे. तरी पण अकाउंटिंग इन्फॉर्मेशनला प्लॅनिंग कंट्रोल मध्ये कसं वापरायचं यासाठी सुद्धा मॅनेजमेंट अकाउंटिंगचं महत्व आहे आणि म्हणून आपण मूल्यमापन करण्यासाठी याला वापरत असतो. अनेक त्याचे स्टँडर्ड कॉस्टिंग म्हणा किंवा बजेटरी म्हणा किंवा रेशो म्हणा, हे सगळे आपण मेजरमेंटसाठी वापरतो. त्यानंतर प्रभावी नियंत्रण व्यवसायामध्ये ठेवण्यासाठी आणि कुठलाही व्यवसायातील महत्वाचा निर्णय घेण्यासाठी मॅनेजमेंटचे टूल वापरून आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगला उपयोगी आणू शकतो आणि व्यवसाय वाढवू शकतो. मित्रांनो, तुमच्या सिलेबसमध्ये एक फंक्शन्स पण दिलेलं आहे मॅनेजमेंट अकाउंटिंगचं. फंक्शन्स म्हणजे काय? इट्स नथिंग बट इट प्रोव्हाइड्स डेटा टू द मॅनेजमेंट प्लॅनिंग साठी तो कसं एक काम करतो, त्याचं काम काय मॅनेजमेंट अकाउंटिंगचं. तर तो वास्ट क्वांटिटी डेटाला, खूप साऱ्या डेटाला छोट्या याच्यामध्ये पिक्चराइज करतो आणि त्याच्यावरनं फ्युचर फोरकास्ट करणं सोपं जातं, म्हणून सुद्धा मॅनेजमेंट अकाउंटिंगचं महत्व. त्यानंतर तो मॉडिफाय करता येतं.
मॅनेजमेंट अकाउंटिंग काय करतं तर डेटाला मॉडिफाय करतं, त्याला एक प्रकारे फ्युचरसाठी कसं उपयोगी पडेल म्हणजे सप्लायर वाईज, टेरिटरी वाईज प्रत्येक गोष्टीला घेऊन म्हणजे परचेस फिगर्स घेऊन, सेल्स फिगर्स घेऊन आपल्याला कसं त्याला कंपाईल करता येईल आणि चांगला बेस्ट डेटा कसं देता येईल. तर हे सगळं अनालाइज करणं, इंटरप्रिट करणं हे सुद्धा इफेक्टिव्ह प्लॅनिंग करता जे आवश्यक असतं ते मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या माध्यमातून होत असतं. आणि हे कार्य करण्यासाठी कंपॅरेटिव्ह फॉर्म वापरला जातो. रेशो सुद्धा कॅल्क्युलेट केले जातात, त्यावरून ट्रेंड प्रोजेक्ट केले जातात की कुठल्या प्रकारे ग्राफिकली कंपनी कुठल्या दिशेनं जाईल. ते कम्युनिकेशनचं टूल म्हणून मानलं जातं आणि इट वर्क्स ॲज अ टूल इन कम्युनिकेटिंग डेटा और मेसेज. त्याला अपवर्ड कम्युनिकेशन राहू शकतं, डाऊनवर्ड कम्युनिकेशन राहू शकतं. बिझनेसमध्ये अनेक ऑर्गनायझेशनमध्ये अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्या जातात. अँड दॅट्स वाय मॅनेजमेंट अकाउंट प्लेज बेटर रोल इन दिस. सर्व पार्टीजला इन्फॉर्म ठेवलं जाऊ शकतं या प्रकारे रिप्रेझेंटेशन करून ग्राफिकली. इट फॅसिलिटेट्स कंट्रोल. मित्रांनो, व्यवसायामध्ये कंट्रोलचं खूप महत्व असतं आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की बजेटरी कंट्रोल, स्टँडर्ड कॉस्टिंग हे वेगवेगळे टूल वापरून व्यवसायावर कंट्रोल ठेवलं जाऊ शकतं. ज्यांचे लिमिटेशन्स वापरायचे लिमिटेशन्स वापरू शकता. आणि इट ऑल्सो गिव्स और इट ऑल्सो युजेस क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन. म्हणजे मॅनेजमेंटला फक्त डिसिजन मेकिंग मध्ये हेल्पच नाही करणं, तर त्या व्यतिरिक्त इट शोज की नाही हे मॉनिटरी टर्म्सवर सुद्धा कॅपेबल आहेत. व्यवसायामध्ये फक्त तेवढंच नाही तर इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं, सर्व्हेज कलेक्ट करणं, स्टॅटिस्टिकल कंपायलेशन, इंजिनिअरिंग रेकॉर्ड हे सगळं बनवण्यासाठी सुद्धा मॅनेजमेंट अकाउंटिंगची हेल्प होत असते. तुमच्या सिलेबसमध्ये फायनान्शियल आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगचं एक कंपॅरिझन आहे. आपण एक 5-6 पॉईंट घेतलेले आहेत. त्यावरून असं म्हणता येईल की फायनान्शियल अकाउंटिंग काय तर एक स्टेटेड पिरियड करता असतं, तर मॅनेजमेंट अकाउंटिंग काय फ्रिक्वेंट इंटरव्हल मध्ये कधीही आपल्याला त्यावरनं त्याचा डेटा घेतला की त्याला वापरू शकतो आपण. हिस्टॉरिकल डेटाचा वापर करून फायनान्शियल अकाउंटिंग त्या टाइमवर आपला रेकॉर्ड तयार करते. तर मॅनेजमेंट अकाउंटिंग हा करंट आणि फ्युचर दोन्ही डेटाच वापरते आणि दोन्ही डेटा बनवण्यासाठी मॅनेजमेंट अकाउंटिंगचा वापर होतो. युनिट ऑफ एक्सप्रेशन ऑब्व्हियसली इथे फक्त फायनान्शियल मॉनिटरी कॉन्सेप्ट घेतली जातात फायनान्शियल अकाउंट मध्ये मनी. आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये हा स्टॅटिस्टिकल युनिट वापरलं जातं म्हणजेच कॅल्क्युलेटिव्ह पार्ट. ओके. आणि फायनान्शियल अकाउंटिंग हे ऍक्च्युअल डेटावर वर्क करतं, जेव्हा की मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये प्रोजेक्टेड डेटा जास्त वर्क केला जातो. म्हणजे पास्ट डेटा घ्यायचा, प्रेझेंट डेटावर काय वर्क करायचं आणि फ्युचर साठी प्रोजेक्शन्स तयार करणं. प्रिन्सिपली जर विचार केला तर फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये डबल एंट्री सिस्टम वापरली जाते, जेव्हा की मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये कॉस्ट बेनिफिट अनालिसिस केलं जातं. त्यानंतर डिस्क्रिप्शन वाईज आपण जर विचार केला तर मनीचे काय कॉन्सिक्वेन्सेस होतील हा विचार केला जातो. मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये इव्हेंट्सवर विचार करून निर्णय घेतले जातात. द पर्पज बिहाइंड दिस इज फायनान्शियल अकाउंटिंग वर्क्स ऑन ओव्हरव्ह्यू ऑफ एंटायर बिझनेस ऍक्टिव्हिटी. कुठल्या प्रकारे व्यवसाय चाल आहे याच्यावर विचार करेल, जेव्हा की मॅनेजमेंट अकाउंटिंग एक अनालिटिकल डिटेल्स प्रेझेंट करेल अशा ऍक्टिव्हिटीचे. एंड इट विल कॉल फॉर डिसीजंस की अब इससे आप सोचो क्या करना है क्या नहीं करना है. सेम वे आपण कंपॅरेटिव्हली बघू की कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये काय डिफरन्स आहे. अर्थ जसं दाखवतोय त्यावरून लक्षात येतं की कॉस्ट कम्प्युटेशन आणि कॉस्ट कंट्रोल, कॉस्ट रिडक्शन हे कॉस्टिंग मध्ये होतं ऍज यू कॅन सी हिअर. आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये मॅनेजमेंटला इफेक्टिव्ह डिसिजन घेण्यासाठी मॅनेजमेंट मदत करते. कॉस्ट अकाउंटिंग प्रिव्हेंट करतं म्हणजे बियॉन्ड बजेट कॉस्ट जात असेल तर. आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग काय करतं एक मोठं पिक्चर तयार करतं की मॅनेजमेंटनी स्ट्रॅटेजाइज करायला पाहिजे, याच्यावर विचार करायला पाहिजे की स्ट्रॅटेजी कशा वापराव्या. कॉस्ट अकाउंटिंगचा स्कोप नॅरो आहे, जेव्हा की आत्ताच आपण बघितलं मॅनेजमेंट अकाउंटिंगचा स्कोप वाईड आहे. काही अजून पॉइंट्स बघूया. कॉस्ट अकाउंटिंग क्वांटिटेटिव्ह आहे म्हणजे फक्त आकडेवारीवर विचार करेल, जेव्हा की मॅनेजमेंट अकाउंटिंग दोन्ही विचार करेल, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजेच मूल्यात्मक आणि गुणात्मक असं. तर कॉस्ट अकाउंटिंग हे मेनी सबसेट्स आहेत मॅनेजमेंटच्या याच्यात, त्यातलं एक कॉस्ट अकाउंटिंग आहे, जेव्हा की मॅनेजमेंट अकाउंटिंग इटसेल्फ ऑपरेटिव्ह स्कोप वाईड आहे, मोठा आहे. हिस्टॉरिक इन्फॉर्मेशन इज बेसिस ऑफ डिसिजन मेकिंग. कॉस्टिंग मध्ये हिस्ट्रीमध्ये काय सांगितलं ते खूप महत्वाचं समजलं जातं. इथे हिस्ट्रीच नाही तर इथे प्रेडिक्टिव्ह इन्फॉर्मेशन, मार्केट स्टडी याचा सुद्धा डिसिजन साठी विचार केला जातो, म्हणून ते जास्त महत्वाचं वाटतं मला. स्टॅच्युटरी ऑडिट
होत असतात, कॉस्टिंगचे पण होतात आणि मॅनेजमेंटचे पण होतात. पण ऑडिट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग हॅज नो स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट, कंपल्सरी नाही. पण मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये कॉस्ट ऑडिट करावंच लागतं, जसं फायनान्शियल ऑडिट होतं तसं. कॉस्ट अकाउंटिंग हे डिपेंडंट आहे कशावर, मॅनेजमेंट अकाउंटिंगवर, अँड टू बी सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड. ठीक आहे, सॉरी, कॉस्ट अकाउंटिंग डिपेंडंट नाही आहे, जेव्हा की मॅनेजमेंट अकाउंटिंग इज डिपेंडंट ऑन कॉस्ट अँड फायनान्शियल अकाउंटिंग बोथ, दोघांवरही डिपेंडंट आहे. मॅनेजमेंट आणि शेअर होल्डर्स आणि व्हेंडर्स यांनाच उपयोगी पडतं असं नाही. तर या व्यतिरिक्त फायनान्शियल अकाउंटिंग जसं सर्वीकडे उपयोगी पडतं, पण मॅनेजमेंट अकाउंटिंग हे मॅनेजमेंटलाच जास्त उपयोगी पडत असतं. अशा प्रकारे कंपॅरेटिव्ह आपण हे बघितलं. आणि आता तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन्स लागतील, राईट? म्हणून तुमच्यासाठी काही इथे सॅम्पल क्वेश्चन्स दिलेले आहेत, जसं की व्हॉट यू मीन बाय मॅनेजमेंट अकाउंटिंग, एक्सप्लेन गिव्हिंग एक्झाम्पल्स. तुम्ही प्रयत्न करा की प्रश्नाची उत्तरं लिहा आणि घरी प्रॅक्टिस करा. हे सरावासाठी तुम्हाला दिलंय. व्हॉट आर द इम्पॉर्टन्स अँड फीचर्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. आतापर्यंत जे ऐकलं त्याच्यावरून तुम्ही निर्णय घ्या की काय महत्वाचं आहे का, फीचर्स काय असतात. त्यानंतर बेनिफिट्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग इन बिझनेस सेक्टर अँड सर्व्हिस सेक्टर, त्याचा खरंच बेनिफिट होतो का बिझनेस सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टरला. त्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग मध्ये किंवा मॅनेजमेंट अकाउंटिंगचं काय कंपॅरिझन आहे, डिस्टिंग्विश बिटवीन करू शकतो का, राईट आन्सर्स. ओके, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट आणि इलॅबोरेट ईच वन ऑफ देम. या प्रकारे आपण काही प्रश्नांची, निवडक प्रश्नांची उत्तरे लिहून पहा. थेरॉटिकल पार्ट आहे आणि याच्या लिमिटेशन सुद्धा मॅनेजमेंट अकाउंटिंग किंवा आपण त्याला व्यवस्थापन लेखांकन म्हणून त्याच्या मर्यादा सुद्धा आहेत, फायदे आहेत, तोटे आहेत, हे काय आहे. तर या प्रकारे आपण प्रॅक्टिस करा घरी. त्यानंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स काही दिलेले आहेत, एक 5-6 आपण घेऊया आणि त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कळतंय की नाही कळतंय. जसं की मॅनेजमेंट अकाउंटिंग इज डिफरंट फ्रॉम कॉस्ट फायनान्शियल अँड कॉस्ट अकाउंट, येस ऑर नो? येस. द फॉलोइंग आर फीचर्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. कोणते कोणते फीचर्स आहेत मॅनेजमेंट अकाउंटिंगचे? असिस्ट करणं मॅनेजमेंटला, प्रेझेंटेशन ऑफ डेटा, क्रिएशन ऑफ पॉलिसी, की ऑल ऑफ द अबव? All of the above is the correct answer, right? Management accounting helps management to make effective decisions, right? Management accounting काय करतं? मॅनेजमेंटला हेल्प करतं डिसिजन्स घेण्यासाठी. खरं आहे ना? Yes, it is true. Question number 4. The term management accounting was first used in, कधी यूज केली होती? मी सांगितलं तुम्हाला 1950 ला मॅनेजमेंट अकाउंटिंग टर्म यूज केल्या गेली. In management accounting an emphasis and focus must be on what? On past oriented, future oriented, cost oriented किंवा bank oriented, कुठला डेटा? So future oriented is the correct answer for your health. The first letter म्हणजे ABCD याच्यापैकी बोल्ड केलेला आहे ते करेक्ट आन्सर्स आहे तुमच्या प्रॅक्टिससाठी. आणि अजून प्रॅक्टिससाठी मी गुगल क्लासरूमवर तुम्हाला अजून ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत. सो थँक्यू माय डिअर फ्रेंड्स. इन दिस पिरियड ऑफ लॉकडाऊन, dear students and my friends, Your phone's in airplane I would mode. suggest I can't help you with that that at the moment. stay home and stay safe. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि फॅमिलीला सुद्धा सुरक्षित ठेवा.